आता मुद्दा असा येतो की आपल्याकडे कोणते कोणते रिसोर्सेस आहेत. आपल्याकडचे सगळ्यात महत्त्वाचे रिसोर्स म्हणजे दोन आहेत. एक तर मेंदू म्हणजे आपली बुद्धी आणि दुसरा म्हणजे आपल्याकडचा वेळ. आपण आपल्या बुद्धीचा वापर आणि आपल्या वेळेचा वापर नेमका कसा करतो याच्यावर अवलंबून असतं की पुढे आपलं आयुष्य कसं घडणार आहे. आता बघा ना, ती एक छोटीशी मुलगी, तिला वयाच्या 4थ्या वर्षीच न्यूमोनिया झाला आणि स्कारलेट फीवरही झाला. त्याचा परिणाम म्हणून ती पॅरालाइज झाली आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की ही आता कधीच जमिनीवर पाय ठेवू शकत नाही आणि ब्रेसेस शिवाय ती कधीच चालू शकणार नाही. पण ही एक छोटीशी मुलगी जेव्हा बाकीच्या मुलामुलींना ती खेळताना बागडताना पाहत असे तेव्हा ती एकदा आपल्या आईला म्हणाली की मला सुद्धा हे ब्रेसेस नको, मला सुद्धा असंच खेळायचंय, बागडायचंय, चालायचंय, पळायचंय. आणि आईनं जस्ट एक वाक्य तिला सांगितलं, तू जर ठरवलंस चालायचं आहे, धावायचं आहे तर तू नक्की ते करू शकशील. झालं. म्हणजे आई वडिलांचे शब्द मुलांसाठी फार महत्त्वाचे असतात. हिच्याही डोक्यात तेच बसलं की मला जर मी ठरवलं तर मला सगळं करता येईल. आणि निष्ठेनं वयाच्या 9व्या वर्षी तिनं ब्रेसेस काढून टाकले, पाऊल जमिनीवर टेकवलं आणि तिनं स्वतःचं आयुष्य विदाऊट ब्रेसेस सुरू केलं सुद्धा. वयाच्या 13व्या वर्षी तिनं पहिल्यांदा रनिंग रेसमध्ये भाग घेतला आणि ती कितवी आली माहिती आहे? शेवटची, लास्ट एकदम. 13व्या वर्षानंतर तिनं अनेक रनिंग रेसमध्ये भाग घेतला, पण प्रत्येक रेसमध्ये ती शेवटून पहिली येत होती. आणि शेवटी एक दिवस असा उजाडला, तिनं हार मानली नाही. तिनं स्वतःच्या बुद्धीला ताकद बनवली, विचार तिचे फार प्रगल्भ तिनं ठेवले आणि विचार स्वतःला पॉझिटिव्ह असतील अशा पद्धतीनं ती करत राहिली. त्याचा परिणाम असा झाला की एके दिवशी शेवटी ती ऑलिम्पिक्समध्ये पोहोचली सुद्धा. ऑलिम्पिक्समध्ये तिचा सामना कुणाशी होता माहिती आहे? एका अशा स्पर्धकाशी होता की जिनं आतापर्यंत कधीच कोणतीच रेस हरलेली नव्हती. पण हिनं, विल्मा रुडॉल्फनं विचार एवढा पॉझिटिव्ह केलेला होता की समोर आपल्यापेक्षा कोणीतरी ताकदवान आहे असं वाटलं की आपण आपली अर्धी शक्ती अगोदरच गाळून टाकतो. हिनं तसं अजिबात केलं नाही. 100 मीटर रनिंग रेसमध्ये ही विल्मा रुडॉल्फ, येस तिचं नाव विल्मा रुडॉल्फ, ही विल्मा रुडॉल्फ पहिली आली. तिनं गोल्ड मेडल मिळवलं. 200 मीटरमध्ये सुद्धा तिनंच गोल्ड मेडल मिळवलं आणि 300 मीटर रिले स्पर्धेमध्ये सुद्धा तिनं गोल्ड मेडलच मिळवलं. आणि 1960च्या ऑलिम्पिक्समध्ये तर तिनं असा विक्रम केला, म्हणजे पॅरालिटिक असताना सुद्धा ती द फास्टेस्ट वुमन ऑन द अर्थ म्हणून नावाजली गेली. जिला वयाच्या 4थ्या वर्षी डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं की ही कधीच चालू सुद्धा शकणार नाही. ती ऑलिम्पिक्समध्ये गाजली. फक्त गाजली नव्हे तर द फास्टेस्ट वुमन ऑन द अर्थ ती ठरली सुद्धा. बरं, असं एकच उदाहरण आहे का? अजिबात नाही. म्हणजे आपल्याकडचे उदाहरण बघा ना, की त्या एका मुलाला असं कोणीतरी म्हणालं की भिल्लाचं पोर तू काय कलेक्टर बनणार आहेस का डॉक्टर बनणार आहेस? आणि आईनं सांगितलं की हो, माझा मुलगा कलेक्टरही बनेल आणि डॉक्टरही बनेल. या मुलानं जीव तोडून मेहनत केली, भरपूर अभ्यास केला आणि हा मुलगा ज्याला कोणत्याही फॅसिलिटीज नव्हत्या, सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो अभ्यास करू शकत होता, अंधार झाल्यानंतर अभ्यास करणंही त्याला पॉसिबल नव्हतं. तर हाच तो मुलगा MBBS म्हणजे डॉक्टरही झाला, UPSC दिली, पहिल्या प्रयत्नामध्ये IPS झाला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये हाच मुलगा, हाच तरुण कलेक्टर सुद्धा झाला. हे डॉक्टर राजेंद्र भारुड आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेतच. जर विचार पॉझिटिव्ह ठेवला, जर जिद्द ठेवली, परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येतच. इतकंच कशाला, स्टीफन हॉकिंग बद्दल आपल्याला माहीत आहे, त्यांचा फक्त मेंदू कार्यरत होता, बाकी संपूर्ण शरीर त्यांचं पॅरालाइज होतं. पण फक्त या मेंदूच्या सहाय्यानं डोळ्यांची अगदी थोडीशी हालचाल करून ते आपल्या पत्नीला किंवा त्यांच्या टीम मेंबरला काही सिग्नल्स देत असत, काही गोष्टी सांगत असत आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी ब्लॅक होल थिअरी मांडली. म्हणजे ज्यांना स्वतःचंही काही करता येत नव्हतं त्यांनी आपल्या मेंदूचा
रिसोर्स म्हणून मी सांगितलं की नाही तुम्हाला की मेंदू हा आपला महत्त्वाचा रिसोर्स आहे. याच अवेलेबल रिसोर्सचा त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने वापर केला ज्याचा फायदा जगाला होण्यासाठी मदत झाली. निक व्युजिसिक हे पण नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. ऐकलं नसेल तर आता जरूर त्यांच्याबद्दल माहिती घ्या, वाचा सुद्धा. हा जेव्हा बाळ म्हणून जन्मला तेव्हा त्याला खांद्यापासून हात नव्हते आणि मांड्यांपासून खाली पाय नव्हते. त्याच्या आई वडिलांना बऱ्याच जणांनी सांगितलं की हे असं अपंग पोर, एवढं इतकं जास्त प्रमाणात अपंग असणारं पोर कसं तुम्ही आयुष्यभर त्याचा सांभाळ करणार आहात, त्याला मारून टाका. पण आईचं हृदय ते, पोरगा कसाही असला, मूल कसंही असलं तरी तिचं प्रेम त्याच्यावर असतंच, म्हणून तिनं त्याला मारून नाही टाकलं, उलट त्याला खूप चांगल्या पद्धतीचं एनकरेज करत राहिली. आणि आता हाच निक व्युजिसिक जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, फ्रस्ट्रेशनमध्ये गेले आहेत, जे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे विचार त्यांच्या डोक्यात घुंगावत आहेत, अशा सगळ्या लोकांना हा निक व्युजिसिक मोटिव्हेट करत असतो आणि जगणं किती चांगलं आहे, किती सुंदर आहे हे तो त्या सगळ्यांना सांगतो. आणि एक इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, खूप मोठा मनुष्य म्हणून त्याचं नाव आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बरं, जर म्हणजे फक्त एज किंवा काही गोष्टीच बॅरियर ठरतात का, तर त्याही कधीच बॅरियर ठरत नसतात. बरं, म्हणजे त्या एका महिलेचं उदाहरण घ्या ना, की थोडेफार पैसे गोळा करून आपल्या नवऱ्याचा थोडाफार तिनं काही उपचार केला देखील. तिनं आणखी काही उपचाराची गरज असल्यामुळे ती हिंमत हरली नाही. कुठेतरी तिनं बातमी वाचली की एक मॅरेथॉन होणार आहे आणि जर त्या मॅरेथॉनमध्ये आपण पहिले आलो तर आपल्याला 5,000 रुपये मिळतील, ज्याचा परिणाम म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या त्या टेस्ट आपल्याला करता येतील. ही महिला जी शेतामध्ये काट्याकुट्यांमध्ये काम करत होती, तिच्या स्पर्धेमध्ये कोण होते, जे रनिंगसाठी किंवा मॅरेथॉनसाठी अशा प्रकारच्या खास प्रॅक्टिस करतात, खास ट्रेनिंग घेतात, असे सगळे लोक तिच्या स्पर्धेमध्ये होते. पण हिच्या डोक्यात तोच एक विचार होता की माझ्या नवऱ्याला जर वाचवायचं असेल तर या टेस्ट करता आल्या पाहिजे आणि या टेस्ट जर करायच्या असतील तर हे बक्षिसाची ही रक्कम मला मिळवली पाहिजे. आणि अनवाणी पायानं ही महिला धावली आणि 5,000 रुपयाचं बक्षीस तिनं मिळवलं सुद्धा. लताबाई कऱ्हे हे तिचं नाव. म्हणजेच काय, जो मेंदू आपल्याला मिळालेला आहे त्याचा जर आपण व्यवस्थितरित्या वापर केला, योग्य दिशेने ह्या मेंदूला डायव्हर्ट केलं तर डेफिनेटली आपण विचार इतक्या चांगल्या पद्धतीनं करतो की परिस्थिती कशीही असली तरी सुद्धा त्यातून मार्ग काढणं आपल्याला शक्य होत असतं. आता हे उदाहरणं जे दिले त्यांच्यापेक्षा कदाचित आपली परिस्थिती देवाच्या दयेनं खूप चांगली आहे, पण तरी सुद्धा थोडासा संघर्ष आला की लगेच आपण माघार का घेत असतो. माझं एक उदाहरण देते. माझी आजी बदनापूरच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ती स्वीपर होती, म्हणजे झाडून काढणं किंवा तेव्हा ते शेणानं सारवणं वगैरे असायचं, ते सगळं करणं हे तिचं काम होतं. मग अशा परिस्थितीमध्ये ती माझ्या वडिलांना, काकांना सुद्धा तेच सांगत राहिली आणि वडील सुद्धा नंतर आम्हा तिन्ही भावंडांना हेच सांगत राहिले की बुद्धी हेच आपल्याकडे आहे, आपल्याकडे साधन संपत्ती दुसरं काहीच नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करून मार्क्स छान घ्यावे लागतील, चांगल्या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल आणि मग तुम्हाला तुमचं करिअर जसं घडवायचं असेल तसं तुम्ही घडवू शकता. डोनेशन किंवा आणखी बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे पैसे अवेलेबल नाहीत. आणि खरोखरच तोच एक मुद्दा लक्षात घेऊन आम्ही तिन्ही भावंडाने इतक्या चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला की आम्ही तिघंही आज आपापल्या लाईफमध्ये वेल सेटल्ड आहोत, हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि हो, याच्याच जोडीला आता भावाचाही विषय निघालाच आहे, त्या संदर्भाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो, जेणेकरून जर विचारांच्या सोबत आपण भावना सुद्धा ठेवल्या, म्हणजे विचारांची आणि भावनांची योग्य गुंतवणूक जर आपापसांमध्ये केली तर खरंच आपण काय करू शकतो. म्हणजे एखादं यश मिळवायचं असेल तर ते मिळवल्यानंतर काय काय होणार आहे याचं सुद्धा थोडंसं इमॅजिनेशन आपण केलं पाहिजे की नाही. म्हणजे झालं असं होतं की माझा मोठा भाऊ, तेव्हा तो, आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो तेव्हाचं ते औरंगाबाद, तर आम्ही जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामध्ये मी आणि माझा धाकटा भाऊ आई वडिलांसोबत राहत होतो आणि माझा मोठा भाऊ मात्र या औरंगाबादमध्ये एका कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला होता आणि तो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिथे इंजिनिअरिंग करत होता.
आणि जेव्हा जेव्हा माझे वडील त्याला भेटण्यासाठी जायचे ना, तेव्हा तेव्हा मला आठवतं की ते काजू आणायचे. ते आणलेल्या काजू म्हणजे काय, पाव किलो वगैरे कदाचित आणत असतील. आणलेल्या काजूमधले एक 2-2, 3-3 काजू मला आणि माझ्या धाकट्या भावाला द्यायचे आणि पूर्ण बाकीचा पुडा जो आहे तो त्याच्यासाठी घेऊन जायचा, म्हणून ते बाजूला काढून ठेवायचे. आणि त्या प्रत्येक वेळेस म्हणजे आता आई या भूमिकेतून मी समजू शकते की आपलं एखादं मूल असं दूर राहत असेल तर त्याच्याबद्दल केवढी जास्त ओढ वाटत असते, की किती जास्त प्रेम वाटत असतं ते आता समजू शकते. पण त्या वयामध्ये तर तिन्ही भावंड म्हणजे एकमेकांचे थोडेफार स्पर्धक असल्यासारखं वाटत असे ना. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वडील काजूचा एवढा मोठा पुडा बाजूला काढून ठेवायचे, त्या प्रत्येक वेळेस मी स्वतःच्या मनाशी विचार करत असे, ठीक आहे, तुम्ही आज मला फक्त 2-3 काजू देताय आणि बाकीचे सगळे त्याच्यासाठी घेऊन जाताय ना. एक दिवस असाही येईल, मी एवढी मोठी बनेन की जर माझी इच्छा असेल तर माझा ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं फक्त त्या काजूवर मी करण्याच्या योग्यतेची होईल. का, असं काजू खूप महाग असतात ना, आणि त्या काळी तर आणखी जास्त महाग होते. वडिलांचा पगार फार जास्त ॲज सच काही नव्हता. हा एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो. आणि त्याच्यासोबत माझ्या मैत्रिणी जेव्हा एखादा सण किंवा काही असेल तर तेव्हा लगेच आईचे म्हणजे त्यांच्या आयांचे सोन्याचे दागिने घालून कॉलेजमध्ये यायच्या. माझी पण आई मला म्हणायची की बघ, तुझ्या मैत्रिणी सुद्धा त्यांच्या आईचे दागिने घालतात, तू पण माझा एखादा दागिना घाल, एखादे कानातले घाल, बांगडी घाल, काहीतरी घाल. पण तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात तेच होतं, या काजूमुळे कदाचित ते बसलेलं असावं की सोन्याचा दागिना जर घालायचा असेल तर मी माझ्या स्वकमाईचाच तो घालेन. आणि नंतर मग म्हणजे अर्थातच वादविवाद स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो, वेगवेगळ्या स्पर्धांमधून जी थोडीफार रक्कम मिळायची ती पण मी बाजूला सेव्ह करत होते. नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर औरंगाबादला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आकाशवाणीमध्ये कॉलेज चालू असताना मी युववाणीची आर्टिस्ट म्हणून काम करत होते. तिथे बातम्यासुद्धा देत होते आणि त्याची रक्कम जी यायची ती सगळी साठवत होते. आणि खरंच मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की पहिला दागिना जो मी वापरला तो स्वतःच्याच कमाईचा होता. हे मी का सांगते, विचारांच्या सोबतच जर भावना असतील की यस मला गाठायचं तर ते करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, याच्यासाठी करायचं आहे, मला कोणीतरी दुय्यम समजू नये याच्यासाठी करायचंय, अशा रीतीनं आपल्या विचारांसोबत आपण भावना सुद्धा जर ठेवल्या असतील तर डेफिनेटली आपलं तिथपर्यंत जाणं अधिक जिद्दीचं ठरतं. आणि ह्या जिद्दीच्या पूर्ण प्रवासामध्ये कितीही परिश्रम आपल्याला करावे लागले तरी त्या परिश्रमांचं आपल्याला ॲब्सोल्युटली काहीही वाटत नाही. म्हणून पहिला मुद्दा, आपल्याकडचा रिसोर्स जो आहे मेंदू, आपली बुद्धी, तिचा फार चांगल्या रीतीनं वापर करायचा आहे. आपल्याकडचा दुसरा रिसोर्स मी सांगितला तो म्हणजे वेळ. वेळेचा आपण खरंच सदुपयोग करतो का? कशासाठी करतो वेळेचा वापर? हल्ली तर वेळेचा वापर पुस्तकांसाठी किंवा आपापसामध्ये गप्पा मारण्यासाठी करण्याच्या ऐवजी मोबाईलमध्ये पाहण्यासाठीच आपण जास्त वेळेस करतो. यस, म्हणजे काही जणांच्या चेहऱ्यावर लगेच मला हसू जाणवलं. मी म्हटलं ते त्यांना पटलेलं अक्षरशः मला जाणवत आहे. सो अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या वेळेचा वापर जर योग्य करत नसू तर त्याचा काय उपयोग होणार आहे? इतकंच नाही तर आता एक नवीन फॅड अशा पद्धतीनं निघालेलं आहे की रात्री जागायचं, जे काही कामं करायचे असतील ते रात्री कामं करायचे आणि मग दिवसा झोप काढायची. म्हणजे मुलं आर्ग्युमेंट्स करताना त्याही आर्ग्युमेंट करतात ना की आमची झोप पुरेशी 7 किंवा 8 तासांची झाली तेवढं पुरेसं आहे, रात्री झोपतो की सकाळी झोपतो, दिवसा झोपतो, याच्याशी काय देणं घेणं आहे? इथे बरीच यंग मंडळी पण मला दिसते, त्याच्यामुळे त्यांना आवर्जून मला सांगावंसं वाटतं, दिवसा झोपणं आणि रात्री झोपणं सारखंच आहे असं अजिबात नाही. झोप म्हणजे जागेपणाचा अभाव, एवढी गोष्ट अजिबात नाही. आणि आता तर मी जसं म्हटलं की रात्री जागणं हे इतक्या चांगल्या पद्धतीनं समजलं जातं, कार्यक्रम सुद्धा खूप लांबत राहतात, हॉटेलिंग वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे 12, 12:30, 1 ही नियमित झोपेची वेळ झालेली आहे. म्हणजे मला आठवतं बरं का, आम्ही बरोबर पहिल्यापासून आमच्या घरामध्ये तोच पायंडा होता. अर्थात मुलं जोपर्यंत लहान होते तोपर्यंतच तो टिकू शकला. नंतर त्यांच्या आर्ग्युमेंट्सच्या समोर कुठेतरी आम्हालाही एक एक पाऊल मागे घ्यावं लागलं. पण जेव्हा आमचा पायंडा हा होता की रात्री 10ला बरोबर बेडवर गेलं पाहिजे आणि सकाळी 6ला मात्र आपण उठायचं आहे. कारण लहानपणापासून मी आणि माझे हस्बंड त्या वातावरणातून वाढलेलो की ज्यांच्या कानावर सतत यायचं की लवकर निजे लवकर उठे त्यासी ज्ञान संपत्ती लक्ष्मी भेटे, ह्या सगळ्या विचारातले आम्ही दोघंजण.
पण जेव्हा मुलं थोडेसे मोठे झाले तेव्हा त्यांनी आर्ग्युमेंट करायला सुरुवात केली. म्हणजे माझा मोठा मुलगा तर एक दिवस म्हणाला की माझे सगळे मित्र मला नाव ठेवतात. म्हटलं कशामुळे? तर म्हणे जेव्हा आमची चर्चा होते की किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, तेव्हा मी जेव्हा सांगितलं त्यांना की मी 10 वाजता झोपतो आणि 6 वाजता उठतो, तेव्हा सगळेजण हसायला लागले की इतक्या लवकर कधी झोपतात का म्हणून. त्याच्यामुळे मी आता झोपणार नाही. बघा, आई वडील एकीकडे असतात आणि मित्र एकीकडे असतात. सवयी चांगल्या का वाईट याच्याशी देणं घेणं नसतं. त्या वयामध्ये मित्र अधिक महत्त्वाचे वाटतात. त्याच्यामुळे आम्ही कितीही समजावून सांगितलं तरी सुद्धा 10 वाजता झोपणं हे चुकीचं आहे, आपण कुठेतरी सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतो आहोत असं वाटत राहिलं आणि मग 10चं 10:30, 11, 12 असा टाईमही वाढत गेला. पण मी अवश्य सांगू इच्छिते, जे मी माझ्या मुलांना सुद्धा सांगितलेलं आहे, जसं मी म्हणाले की झोप म्हणजे जागेपणाचा अभाव असं अजिबात नाही. तर आपल्या मेंदूमध्ये असं घड्याळ असतं जे अंधार, तापमानातला बदल, उजेड या सगळ्या गोष्टींवर चालत असतं. त्याच्यामुळे ते तसं व्यवस्थितरित्याच चाललं गेलं पाहिजे. अदरवाईज जर अपुरी झोप झाली तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण रात्रीची झोप व्यवस्थित झोप होते, पण जेव्हा दिवसा आपण झोप घेतो तेव्हा व्यवस्थित झोप होत नाही, जरी आपण 7-8 तास झाली असं म्हटलं तरी सुद्धा. आणि अशी अपुरी झोप आपली एकाग्रता कमी करत असते. म्हणजे बरेचदा आपण ऐकतो की नाही, किंवा पेपरमध्येही वाचतो की पहाटेच्या वेळेस ॲक्सिडेंट्स खूप होतात. त्याचं कारणही हे आहे की सतत लॉंग ड्राईव्ह जर आपण करत असू आणि पहाटेच्या वेळेस थोडी थंड हवा किंवा एकंदरीत वातावरण, मी म्हटलं ना की झोप ही आपल्या मेंदूतल्या घड्याळावर ठरते. शरीराचं तापमान, बाहेरचं तापमान, त्याच्यासोबतच उजेड, अंधार ह्या सगळ्या गोष्टींवर ठरत असतं. मग नॅचरली त्या पहाटेच्या वेळेमध्ये झोप यायला लागते. आणि त्याही सोबत मी हे पण सांगत होते की जर झोप अपुरी झाली तर ती आपली एकाग्रता घेऊन जाते. त्याच्यामुळे अशी अपुरी झोप झालेली व्यक्ती जर ड्रायव्हिंग करत असेल तर ती मायक्रो स्लीपमध्ये जाऊ शकते. मायक्रो स्लीप म्हणजे काय? तर काही सेकंदांपुरत्या, काही वेळेपुरत्या मेंदूच्या सगळ्या संवेदना संपून जातात. म्हणजे समोर दिसत असतं की समोरून वेगवान ट्रक येत आहे, पण निर्णय क्षमता ऑलमोस्ट संपलेली असते. काय करायचं ते लक्षात येत नाही आणि ॲक्सिडेंट घडलेला असतो. म्हणून अपुरी झोप सुद्धा फार त्रासदायक ठरते. शेवटी समअप करताना मी हेच सांगू इच्छिते की वेळ चांगल्या पद्धतीने वापरला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे वेळ आहे म्हणून कशाही पद्धतीनं कसंही झोपलं उठलं तरी चालतं असं जर असेल तर पुन्हा आपण वेळेसारखा रिसोर्स वाया घालवत आहोत, चुकीच्या पद्धतीने वापरत आहोत. जर आपल्याला त्या तिसऱ्या राजकुमारासारखं काही अचीव करायचं असेल तर आपला मेंदू आणि आपला वेळ अवश्य खूप चांगल्या पद्धतीनं वापराल अशी अपेक्षा नक्की व्यक्त करेन. शेवटी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगते, त्याच्या अगोदर मॅथ्यू वॉकर हे जे न्यूरोसर्जन आहेत त्यांचं एक वाक्य सांगू इच्छिते. हे मॅथ्यू वॉकर असं म्हणतात की लोकांना प्रिस्क्राईब करून देण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही पुरेशी झोप घ्या. इतकी वाईट परिस्थिती असेल तर खरंच आपण आपल्या वेळेचं नियोजन पूर्णतः चुकवलं आहे. वेळेसारखा रिसोर्स आपण व्यवस्थितरित्या वापरत नाही, याचंच ते द्योतक आहे. आणि म्हणून सरते शेवटी आपल्या मेंदूचा, आपल्या वेळेचा जर आपण व्यवस्थितरित्या वापर केला तर जे म्हटलं जातं की सक्सेस जे आहे ते एखादी जादूची गोष्ट नाही किंवा एखादी गूढ गोष्ट सुद्धा नाही, तर चांगल्या सवयींचा तो एक परिणाम आहे. म्हणूनच आपल्याकडे असणाऱ्या रिसोर्सेसचा खूप चांगल्या रीतीनं वापर करणं ही बाब जर आपण सुरू केली तर डेफिनेटली या सवयींच्या आधारावर आपल्याला यश मिळणारच आहे. आपल्या सगळ्यांना आपण इच्छिता ते यश मिळो अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.